नमस्कार, मी एकता. माझ्या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. मी आता सध्या नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर मंदिराच्या बाहेर आहे. खरं तर माझी नाशिकमध्ये एक मीटिंग होती आणि त्यानिमित्ताने मी इथे आले होते. काम होतं ते झालंय माझं आणि आता माझ्याकडे 2 दिवस आहेत तर मी पूर्ण नाशिक फिरणार आहे. आणि पहिला स्टॉप आहे ते त्र्यंबकेश्वर. तर त्र्यंबकेश्वर मंदिराचं दर्शन हे मी आणि पुढच्या स्टॉपला जाईन. त्र्यंबकेश्वर हे दक्षिण काशी म्हणून ओळखलं जातं आणि 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे. तर मग बघूया आतमध्ये मंदिर वगैरे कसं आहे. छान आहे सगळं. खूप ऐकलंय मंदिराबद्दल, नाशिकबद्दल खूप ऐकलंय मी आणि मी खूप एक्सायटेड आहे फिरायला. मीटिंग वगैरे सगळं आता झालंय माझं. आत्ता मी फ्री आहे. आज मी दिवसभर फिरणार आहे, जेवढं मला फिरता येईल तेवढं, आणि मग बाकीचं मी उद्या कव्हर करणार आहे आणि उद्या मी परत मुंबईला जाणार आहे. तर अशी माझी जर्नी असणार आहे. तर तुम्ही पण माझ्याबरोबर स्टे ट्यून. माझं दर्शन घेऊन झालंय आता आणि मी आता बाहेर चालले. ॲक्च्युली दर्शनाला मी पास काढला होता म्हणून 1 तास लवकर झालंय मला दर्शन. नाहीतर खूप हालत आहे, खूप म्हणजे पास जर ज्यांनी नाही काढला त्यांची खूप हालत होते. ठीक आहे, मी तुम्हाला हा एक्सपिरियन्स सगळा नंतर सांगते बाहेर पडल्याच्या नंतर. बट मंदिरात पण 1 सेकंद पण असं डोकं ठेवून देत नाही, असा सगळा सीन आहे इथे. पण ठीक आहे, देवाच्या दारात आल्याच्या नंतर अजून काय आपण हे करू शकतो. ठीक आहे, तर मी तुम्हाला नंतर सगळं मी रूमवरती गेल्यावरती हे सगळं सांगते डिटेलमध्ये की काय झालं. देवदर्शन तर झालंय आता मी इथे पेट पूजा करण्यासाठी आले आणि मी शेजवान फ्राईड राईस ऑर्डर केला आहे. बघूया टेस्ट कशी लागते शेजवान फ्राईड राईसची. ठीक आहे, चालेल, खाऊ शकते. म्हणजे मंदिराच्या जरासं बाहेर आल्याच्यानंतर इथे हॉटेल्स आहे. ते पंजाबी हॉटेल म्हणून एक आहे, तर तिथे मी आले आणि टेस्ट मी खाऊ शकतो. शेजवान फ्राईड राईस शेजवान चटणीमध्ये राईस फ्राय करून दिला. आता ह्याच्यानंतर मी पुढे पंचवटीत जाणार आहे आणि तिकडेच राहणार आहे. बघू, संध्याकाळी जर मला गोदावरीची आरती मिळाली तर मी ती करणार आहे. बघू काय प्लॅन, अजून मी ठरवला नाही आहे. मी असं रँडमली पिक करते प्लेसेस जेणेकरून, कारण माझा अर्धा पूर्ण दिवस इथे मंदिरात गेला आहे. आता बघू पुढे काय ते. आता मी रूमवरती जाईन आणि मग नंतर ठरवेन की काय कुठे कसं काय करायचं ते. आले हॉटेलवरती आणि मी मस्तपैकी बॅग वगैरे इथे ठेवल्या आणि मी फ्रेश झाली आहे. आणि आता वाजलेत 5:15. मी एक अर्धा तास आराम करेन आणि 6 वाजता मी गंगा आरती बघायला जाईन. म्हणजे गोदावरी नदी आहे, तिची गंगेसारखी आरती केली जाते असं मी ऐकलंय. तर नंतर आम्ही ते बघायला जाणार आहोत. तर त्याआधी मी तुम्हाला एक छानशी अशी रूम टूर देते. रूम आमचे इतके छान आहेत. तर ही आहे अशी आमची रूम. हा एंट्रन्स आहे, इथून एंटर करायचं आणि लगेच हा बेड आहे. 4 जणांसाठी मस्त असा छान आहे. त्यानंतर एंटर केल्यानंतर इकडे हे TV युनिट आहे बेडच्या समोर. हा आमचा पसारा इथे पडला आहे. आणि नंतर त्याच्यानंतर हे एक कबर्ट आहे, दिले वस्तू ठेवण्यासाठी. हे असं आहे, 3-4 कप्प्यांचं कबर्ट आहे. तुम्ही वस्तू हँग पण करू शकता आणि हे आपण इथे ठेवू पण शकतो. त्याच्यानंतर हे वॉशरूम आहे. इथे टॉयलेट आहे आणि इथे शॉवर दिलाय. आणि हे इथे आपण मेकअप वगैरे करू शकतो. बेसिंग आहे, ब्रश वगैरे करू शकतो असं आहे इथे. आणि त्यांनी टॉवेल्स दिली आहेत. परत हे हँडवॉश आहे, बॉडी लोशन आहे आणि इथे शॅम्पू आणि बॉडी वॉश पण आहे. तर हे सगळं प्रोव्हाइड केलंय त्यांनी. हे डेंटल किट आहे, हे फणी आहे ते पण त्यांनी प्रोव्हाइड केलंय. त्याच्यानंतर व्ह्यू काही एवढा खास नाही आहे. हे सगळं रोड आहे इकडे बाजूला, आजूबाजूला, आणि बिल्डिंग्सच आहेत. जास्त काही असा व्ह्यू खास नाहीये. आणि हे आहे काय म्हणाल, इथे बसून मी माझा मेकअप करू शकते असं आहे पूर्ण. हे इथे बसून मी मेकअप करू शकते. आणि त्यांनी कॉफी पण दिली आहे, म्हणजे कॉफीचं साहित्य दिलंय, कॉफी बनवू शकतो. इथे जग दिलंय पाण्याच्या बॉटल दिल्या आहेत. आणि हे आत्ता मी आणून इथे ठेवलं. तर अशी छान अशी रूम आहे. आता मी पुन्हा एकदा रेडी झाली आहे. म्हणजे मी थोडीशी लिपस्टिक आणि सनस्क्रीन लावली, बाकी काहीच नाही. कारण की आता आम्ही गंगेची आरती बघायला जाणार आहोत.
गंगा म्हणजे इथे गोदावरी नदी, नाशिकमध्ये गोदावरी नदीची गंगा नदीसारखी आरती केली जाते, तर त्या आरतीसाठी आम्ही चाललोय. बघू थोडा वेळ इकडे तिकडे फिरू, नदीकाठी फिरू आणि येऊ रूमवरती आराम करू. कारण ॲक्च्युली मी आरामच केला नाहीये. दादाच्या लग्नानंतर डायरेक्ट मी आता इथे नाशिकला आली आहे, फिरते, त्याच्यानंतर परत ऑफिस आहे, माझा असा आरामच नाही झालाय. तर मग आल्यानंतर मी चांगली गाढ झोपणार आहे, मस्त जेवण वगैरे नाशिकमध्ये करू आणि मग येऊ. बघू आता. आजचा आमचा प्लॅन खरं तर अजून एक मंदिर करण्याचा होता. म्हणजे त्र्यंबकेश्वर झालं आणि अजून एक वाटेत येता येता एक मंदिर होतं सोमेश्वर म्हणून, ते करणार होतो. बट आम्हाला त्र्यंबकेश्वरलाच इतका वेळ झाला की ते आम्हाला करता आलं नाही. मग म्हणून मग आम्ही म्हटलं कॅन्सल करूया आणि आम्ही इकडे आलो. आम्ही 4 वाजता इथे आम्ही आलो, थोडासा आराम केला आणि पुन्हा आता तयार होऊन आम्ही चाललोय आरती बघायला. तर चला बघूया गोदावरीची आरती कशी असते ते. मला थोडासा उशीरच झालाय, 7चं टायमिंग होतं. आम्ही आवरेपर्यंत मला उशीर झालाय आणि आता आवाज येतो ढोल आणि ताशांचा, याचा अर्थ आरतीला सुरुवात झाली. चला बघूया, पटपट पटपट जाते मी आणि तिथे बघते आणि तुम्हाला पण दाखवते. ॲज युजल मला उशीर झालाच आहे आणि आरती समाप्त झालेली आहे. आता काय करायचं, उद्या तर मी चालले, उद्या काय मला भेटणार नाहीये इथे. ठीक आहे, लास्टचे 2 शब्द ऐकायला भेटले, गंगा मैया की जय, एवढंच. The next day. हे ज्यूस आहे, हे सिरियल आहे, सिरियल बाउल, फ्रूट्स आहेत इथे थोडे थोडे, ब्रेड बटर जाम, आणि त्यानंतर इथे आहे उपमा, गरमागरम उपमा आहे, त्यानंतर दही, लोणचं, आणि हे आहेत पराठे, आणि इकडे चहा आणि कॉफीचा काउंटर आहे. तर मी आता एक पराठा घेते आणि दही घेते, पराठा आणि दही खायला घेते. आणि आम्ही डोस्याची पण ऑर्डर दिली, तर ते डोसा ठेवला आहे आमच्या टेबलवरती, तोच आता आम्ही खाणार आहोत. आता मी इथे काय काय घेतलं आहे, मी इथे डोसा, ज्यूस आणि पराठा घेऊन आली आहे. जेवढं मला जेवढं खाणं शक्य होईल तेवढंच मी खाणं घेऊन आले. तर आता एन्जॉय करते मी जेवण वगैरे, म्हणजे नाश्ता. गुड मॉर्निंग. आज डे 2 आहे नाशिकमध्ये आणि मी पंचवटी एरियामध्ये आहे.
आत्ताच मी नाश्ता करून आले. छान होता नाश्ता, डोसा आणि मी पराठा खाल्ला. अजून ऑप्शन होते तिथे. उपमा होता, ज्यूस होता, सिरियल होता, जे कॉमन आहे, ब्रेड बटर, चहा आणि कॉफी हे सगळं होतं. डोसा लाईव्ह काउंटरवरती होता तर तुम्ही मागवला होता आणि डोसा खूप छान होता. तर असं नाश्ता वगैरे झालाय माझा आणि आता आम्ही बघू कुठे दुसरं ठिकाण आहे ते फिरायचं आहे ते फिरू. गोंदेश्वर मंदिर एक आहे इथलं नाशिकमधलं, खूप छान मंदिर आहे, तर ते मला करायचंच आहे, तर ते करणार आहे मी. त्याआधी इथे पंचवटी एरियामध्ये आहे तर पंचवटी एरिया फिरून घे. आणि काल तर गंमतच झाली माझी की गंगा आरती बघायला गेले मी, पण मी जायला आणि गंगा आरती संपायला असं झालं. म्हणजे ढोल ताशांचा आवाज येत होता. आम्हाला खरं तर इतके दमलो होतो तर उठून परत तयार होऊन परत तेवढ्या एनर्जीने जायला कंटाळा आलेला. पण ठीक आहे, आजचं प्लॅनिंग असं काही नाही, फक्त पंचवटी एरिया फिरायचा आणि गोंदेश्वर मंदिर करायचं आणि मग घरी जायचं असं आहे प्लॅनिंग. तर मी कालचं सांगत होते. काल आम्ही मंदिराचं दर्शन केलं. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग त्याचं दर्शन केलं आम्ही, त्र्यंबकेश्वरचं. तर काय झालं, नशीब की मी पास काढला होता आणि पास काढल्यामुळे मला 1 तास आधी दर्शन भेटलं. पण ते दर्शन पण काही वरतीट नव्हतं. डोकं ठेवलं की ते लगेच बाजूला सारायचे, कारण गर्दी, खूप गर्दी. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग म्हटलं की गर्दी खूप असणारच. आणि काल नशीब आम्ही असं ठरवलं की संडेलाच जाऊन येऊया. आज मंडे आहे, मंडेला गेलो असं तर खूप, म्हणजे आमचा पूर्ण दिवसच त्याच्यात गेला असता. काल पण आमचा अख्खा दिवस त्याच्यामध्ये गेला. आम्ही जवळजवळ 1 वाजता मंदिरामध्ये पोहोचलो. पास आम्ही ऑनलाईनच काढला होता त्यामुळे काही प्रॉब्लेमच नव्हता. 1 वाजता मंदिरामध्ये पोहोचलो. त्याच्यानंतर आम्ही मंदिरातून बाहेर आम्हाला यायला 4 वाजले आणि 4 नंतर आम्ही 4:30-5 वाजेपर्यंत आम्ही इथे हॉटेलवरती आलो. बट पूर्ण ड्रेन झालो होतो. एवढा वेळ हळूहळू लाईन चालत होती आणि आम्ही पास काढला होता म्हणून एवढं हे नव्हतं, पण खूप वेटिंगच झाला. आम्हाला 3 तास देवाच्या दर्शनाला लागले. पण जे सकाळी 10 वाजल्यापासून उभे होते लाईनमध्ये ते लोकांना देखील जेवढा आम्हाला टाइम लागला तेवढाच टाइम त्यांना देखील लागला. तर असा होता सगळा एक्सपिरियन्स आमचा त्र्यंबकेश्वरचा. पण जर तुम्ही कोणी येणार असाल तर प्लीज सकाळी लवकर या आणि पास काढा, म्हणजे तुमचं दर्शन छान होईल. नाहीतर देवाचं दर्शन असं होत नाहीच. म्हणजे लगेच डोकं ठेवायचं, काढायचं, चला 2 सेकंद पण आम्हाला गाभाऱ्यामध्ये उभं राहायला मिळालं नाही. तर हा होता त्र्यंबकेश्वरचा एक्सपिरियन्स. आणि गोदावरी नदीचा एक्सपिरियन्स एक म्हणजे छान एक्सपिरियन्स होता. संध्याकाळची आरती आम्हाला बघायला नाही भेटली, फक्त जयघोष ऐकायला मिळाला तेवढाच. व्हिडिओ करेपर्यंत तर सगळं संपलंच होतं त्यांचं. पण ठीक आहे. पण तिथे अजून एक जी गोष्ट झाली ती मला अजिबात आवडली नाही, की फुलांची जी परडी असते त्याच्यामध्ये दिवा ठेवून ते नदीमध्ये सोडत होते. ऍक्च्युली असं नाही केलं पाहिजे, कारण आजकाल आपण बघतोय नदींची परिस्थिती खूप खराब आहे, खूप पोल्युशन झालंय. तर आपणच सुरुवात केली पाहिजे ह्या गोष्टींसाठी, की आपण असं केलं नाही पाहिजे. मला माहिती आहे आपली श्रद्धा आहे, भावना आहे, पण आपण त्या मनाने पण व्यक्त करू शकतो की त्याच्यासाठी आपल्याला ती फुलांची परडी नदीत सोडलीच पाहिजे असं नाहीये. आपण मनाने देवाचे आभार मानू शकतो, मनाने आपण देवाचं दर्शन घेऊ शकतो, ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो. पण आपण तसं करत नाही. आपण देवाला फुलं वगैरे ती वाहतो पाण्यामध्ये, पाणी खराब होतं, पुढे प्रदूषण होतं, पाण्याचं प्रदूषण होतं. मग ते आपण आपलं एक अर्थी निसर्गाला आपण धोकाच देतोय. तर जर तुम्ही हा माझा व्हिडिओ बघत असाल तर प्लीज तुम्ही कधी आलात गोदावरी नदी बघायला किंवा गंगा नदी बघायला किंवा अन्य कुठलीही नदीमध्ये तुम्ही बघायला गेलात तर प्लीज 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 नदीमध्ये कचरा टाकू नका किंवा अशा वस्तू टाकू नका की ज्या प्लास्टिक वगैरे अशा वस्तू प्लीज टाकू नका. आपणच आपल्या निसर्गाचं संवर्धन केलं पाहिजे असं मला वाटतं. माझ्याकडून जेवढं होईल तेवढं मी करेनच आणि जिथे कुठे मी चुकेन तर तेव्हा तुम्ही मला सांगालच की हे ताई असं नाहीये, योग्य नाहीये, तर मग मी ती सुधार आणेन माझ्यामध्ये. तर असं होतं सगळा कालचा एक्सपिरियन्स माझा. तर आजचं बघूया
मी आज खूप एक्सायटेड आहे, पण खरंच एक्सायटेड बरोबर मी खूप कंटाळले सुद्धा, कारण लाईनमध्ये 3 तास उभे होतो पास काढून सुद्धा. ह्याचं मला म्हणजे असं हे वाटतंय व्हीआयपी असं व्हीआयपी काहीच नाहीये. पण ओव्हरऑल छान एक्सपिरियन्स होता माझा. तर आता आम्ही सगळे तयार होऊ. आता 10 वाजलेत. आमचं 12:30चं चेकआउट आहे. त्याच्यानंतर 12:30 नंतर आम्ही सगळे व्यवस्थित पंचवटी फिरून, म्हणजे मला सीता गुफा बघायची आहे अजून एक, ते पण छान आहे असं म्हणतात. आणि त्याच्यानंतर गोंदेश्वर तर मोस्ट आहे, ते केलंच पाहिजे असं आहे माझं, कारण तिथे म्हणजे हे छान आहे, आर्किटेक्ट छान आहे असं मी ऐकलं. कालच्या मंदिराचं पण आर्किटेक्ट छान होतं त्र्यंबकेश्वरचं. तर मग बघूया आजचा दिवस कसा जातोय ते. तर आता चेकआउटचा टाइम झालेला आहे आणि असं छान असा मी पिंक कलरचा हा जम्पसूट घातलाय. तर आता आमचं लोकेशन आहे सीता गुफा. चला तर मग भेटूया, बाय. आम्ही इथे सीता गुफाच्या इथे आलोय, पण 2027 इथे कुंभमेळा आहे, तर त्याचं काम चालू आहे सगळीकडे आणि त्यामुळे सीता गुफा बंद आहे. ठीक आहे, आम्ही अशा टाइमला आलोय की बरेचसे जण एकतर आमच्याकडून तरी मिस होत आहे, नाहीतर काहीतरी बंद आहे. पण ठीक आहे, चालतं. पुढच्या वर्षी कुंभमेळा आहे, त्याच्यासाठी हे बंद आहे सगळं. पुढच्या वर्षी येऊ मग बघायला. हा आहे पर्णकुटी एरिया. हे इथे गोराराम मंदिर आहे, तिकडे पुढे सीता गुफा आहे आणि इथे एक मंदिर आहे, तिथे असं लिहिलंय की सीता हरण असं लिहिलंय. एक वेळ मी दाखवते तुम्हाला. तिथे असं एक्झिबिशन लागलंय त्या एरियामध्ये. तिथे लिहिले सीता हरण आणि सीता संसार, म्हणजे त्यांचं जे काही हरण झालंय आणि त्यांचा तो काही संसार त्यांनी इथे पंचवटीमध्ये स्थापन केला, त्याचा तिथे एक एक्झिबिशन आहे. तर ते एक्झिबिशन पर पर्सन ₹1 चार्जेस आहेत. तर आम्ही आता वेळ नाही वाया घालत, कारण आम्हाला पुढे पण अजून 2-3, काल आम्ही 4-5 म्हणजे 4-5 आमचे जे स्थळं होती ती आम्ही केली नाही, तर मग आत्ता आम्ही करू. तर मग आता आम्ही इथून जातो. फक्त आता आम्ही गोराराम मंदिरात जाऊन दर्शन घेतो आणि मग पुढे जाऊ. आता लंच टाईम झाला आहे. आम्ही बरेचसे हॉटेल पाहिले, पण आम्हाला असं एकही आवडलं नाही की असं आवडीचं बदलत. आणि थाली सिस्टीम आहे, तर मला थाली संपत नाही, त्यामुळे मी अवॉइडच केलं. म्हणून मी इथे मॅगनीमध्ये आले. छानसा असा एक बर्गर खाईन आणि मग पुढच्या प्रवासाला जाईन. पुढे असं मी विचार करते की आम्ही पांडवलेणी बघू, पण बघू कसं काय ते. ऊन पण खूप आहे, उन्हातून फिरण्यासारखं नाही आहे. पण तो पांडवलेणी नाही झाली तर गोंदेश्वर तर करायचंच आहे मला, तर ते करेन आणि मग पुढचा प्रवास करेन. फायनली मी नाशिकमध्ये सगळ्यात शांत आणि लो क्राऊडेड ठिकाणी मी पोचलेली आहे. गोंदेश्वर मंदिर 12व्या शतकामध्ये ह्याची स्थापना झाली होती आणि असं हे बेसाल्ट दगडामध्ये कोरलेलं मंदिर आहे. ह्याचं आर्किटेक्ट इतकं सुंदर आहे, म्हणजे प्रत्येक घुमट हे एकदम नक्षीकाम केलेलं आहे आणि खूप छान असं वाटतंय. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतेच की कसं आहे आणि खूप शांत जागा आहे. मी तुम्हाला खरंच मनापासून सांगेन की तुम्ही नाशिक फिरायला आलात की गोंदेश्वर मंदिराचं दर्शन नक्की घ्या. इथे खूप शांतता आहे आणि इथे क्राऊड पण नाही आहे. मी आत्तापर्यंत नाशिकमध्ये पंचवटी एरिया फिरला, त्र्यंबकेश्वर एरिया फिरला, पण खूप क्राऊड आहे. आय नो ते ज्योतिर्लिंग आहे, तिथे गर्दी असणारच, पण त्याचबरोबर हे मंदिर देखील, शंकराचं मंदिर देखील खूप छान आहे, सुंदर बघण्यासारखं आहे. तर नक्की तुम्ही नाशिकमध्ये आलात की ह्या मंदिराला व्हिजिट द्या. गोंदेश्वर मंदिर सिन्नरमध्ये आहे, नक्की व्हिजिट करा तुम्ही सर्वांनी. आणि खूप शांत आहे, खूप थंड वारा वाहतोय आणि मंदिर देखील खूप हेमाडपंथी आहे असं आपण म्हणू शकतो. तर अशी होती माझी नाशिक ट्रिप.
खरं तर मी पुन्हा एकदा नाशिकला जाण्याचा प्रयत्न करेन, कारण की ह्यावेळेस मला तेवढं नाशिक एक्सप्लोअर करता नाही आलं, कारण की बऱ्याचशा मंदिरांची कामं चालू होती. कारण की पुढच्या वर्षीच नाशिकमध्ये कुंभमेळा आहे, त्यामुळे तिकडे बऱ्याचशा मंदिराचं रिनोव्हेशनचं काम चालू होतं, त्यामुळे मला ती मिळाली नाही. जसं की सीता गुफा आम्ही पाहायला गेलो आणि ते बंद होतं. पण ठीक आहे, मी पुढच्या वर्षी जाण्याचा प्रयत्न करेन. आणि अजून एक सगळ्यात महत्त्वाची छान अशी गोष्ट म्हणजे मला 12 ज्योतिर्लिंगापैकी एका ज्योतिर्लिंगाचं दर्शन झालेलं आहे आणि बाकीची ज्योतिर्लिंग जी आहेत ती मी बकेट लिस्टमध्ये माझ्या ठेवते. हळूहळू मी ती करेनच. पण खरंच देवदर्शन झाल्याच्यानंतर खूप प्रसन्न वाटतं. तर तुम्ही देखील एकदा नाशिकला जाऊन यावं असं मी सजेस्ट करेन तुम्हाला. नाशिक खरंच खूप छान आहे, खूप सारं फिरण्यासारखं आहे नाशिकमध्ये. पण मला तेवढं मिळालं नाही फिरायला, कारण की ऑलरेडी मी खूप थकले पण होते. आणि सॉरी तुम्हाला डिस्टर्बन्स होत असेल आवाजाचा. मी आता सध्या ऑफिसमध्ये आहे आणि आमच्या इकडे अशीच कामं चालू असतात, इकडची तिकडची अशी खटखट चालू असते. बट ठीक आहे, मी हा व्हिडिओ इथेच थांबवते. भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय बाय.